सध्या मी अनेक घरामध्ये हे बघते की जवळच्या नात्यांपेक्षा सुद्धा मित्रमंडळी जास्त वाटतात. त्यांचं घरातलं येणं जाणंही खूप असतं. ते जरूर असावं. मित्रमंडळी आपल्याला हवीच आहेत. ती आपल्याला मदतही करतात. त्यांचा पसारा जेवढा आपण वाढवू तेवढं चांगलंच असतं. पण त्याच वेळेला आपल्या कुटुंबाला विसरणं हे मात्र करायला नको. कारण मित्रमंडळी जरी आली ना तरी ते एका रेषेपर्यंतच येऊ शकतात. पण तुमचं कुटुंब जे असतं, तुमची फॅमिली असते, ती तुम्हाला कधीही सोडत नाही. कोणताही प्रसंग तुमच्यावरती आला तरीसुद्धा तुमचं कुटुंब सर्वार्थाने तुमच्याबरोबर उभं असतं. मला 2008मधली एक गोष्ट आठवते की ज्यावेळेला अमेरिकेमध्ये खूप मोठं रिसेशन आलेलं होतं, त्यावेळेला आपल्याकडली मुलं, फार कमी मुलं डिप्रेशनमध्ये गेलेली दिसली. कारण त्यांचे आईवडील त्यांना म्हणले, "तू ये, परत नोकरी नसली म्हणून काय झालं? आमटी भाताला आपण कमी नाही आहोत. तर तू ये, आम्ही आहोत तुझ्यासोबत." तर मला नेहमीच असं वाटतं की कुटुंबाला विसरता कामा नये. आपली कुटुंब संस्था ही अत्यंत भक्कम पायावरती उभी आहे आपली.